तर मित्रांनो, 2 दिवस झालं शेतात काय जायचं झालेलं नव्हतं. त्यामुळं आज आवर्जून गेलो सकाळी लवकर. तर हा चालला होता शेळ्यांचा मस्तपैकी नाश्ता. मस्तपैकी आपलेच चरत होते. त्यानंतर पाहिलं, जरा बच्चे पण बघितले, सगळं व्यवस्थित होतं. त्यानंतर गोठ्यात बघितलं तरी आपली गाय चंद्रा आणि हे या आजूबाजूचे चिल्ले-पिल्ले खाऊन आपले तुस्त चालले होते, निवांत चाललं होतं त्यांचं. त्यानंतर ही आमची राधाला मस्तपैकी जरा पळवलं, दमवलं तिला जरा. हातात काही येत नव्हती. तिची चाल बघितली, जरा मुद्दाम पळवून बघितलं तिला. भरपूर पळवलं. तिला चांगली दमवली. अशा पद्धतीने तिला भरपूर पळवली. बघा तिची चाल बघा, तिचा रुबाब बघा. कसं वाटते सांगा मला कमेंटमध्ये नक्की. जातीचा शेवट, रुबाबदार अशी. आत्ता जस्ट 7 महिन्याची आहे, त्यामुळं मापाला पण चांगली पडल्या. त्यानंतर बघा आमच्या शेतामध्ये आज रोटर मारायचं काम चालू होतं. खालचा प्लॉट परवा नांगरून घेतला होता, यानंतर आता रोटर मारून घेतले. अशा पद्धतीनं वंडी लावून घेतली होती. आता बैलांना सरी सोडून घ्यायच्या, दंड करून घ्यायचे आणि मस्तपैकी पाणी पाजून घ्यायचं. अशा पद्धतीने हे पण आज एक काम करून घेतलं. त्यानंतर बघितलं तर दुसरं काम एक चालू होतं, ते म्हणजे वर्षभराचा आपला चारा स्टॉक अशा पद्धतीने करून घेतला. जो परवाच येऊन पडलेला होता चारा आपला, पण तो आज आपण छानपैकी रचून घेतला तो चारा. अशा पद्धतीने तो चारा आपला सगळा रचून घेतला. बघा यानंतर आपल्या फार्ममध्ये हे आलेले आहेत 2 नवीन पाहुणे, चंगू मंगू. बघा कसे खाऊन सुस्तावलेत. बघा कसे आराममध्ये पडलेत आपलं. तसं आमचा हा मोत्या तर आहेच, पण त्यासोबतच जरा चंगू मंगूंना पण आपल्या फार्मवर आणलेला आहे. बघा कशा पद्धतीने ते आता राहतात. खास सिक्युरिटी Z++ सिक्युरिटी असता आपल्या फार्मची होणार आहे. बघा चंगू आणि मंगू.